हाय फ्रेंड्स, चला बनवूया मस्तपैकी भाताचे पळी पापड. खूप कुरकुरीत असे छान झालेले आहेत. तुम्ही आंब्याच्या रसासोबतही खाऊ शकता आणि जेवणासोबतही मसाला पापड खाऊ शकता. चला सुरुवात करूया. मी भात कुकरमध्ये छान शिजवून घेतलेला आहे आणि थोडा थंड झालेला आहे. तर याला आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. थोडासा कोमटच आहे भात. छान नरम शिजवून घेतलेला आहे. भरपूर पाणी टाकून भात छान शिजवून घेतला होता. तर या पद्धतीने पेस्ट करायचं आहे. पद्धतीने आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट झाल्याच्या नंतर आपण एका गंजामध्ये काढून घ्यायचा आहे. हा पेस्ट संपूर्ण आपण एका गंजामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून जेवढं पातळ करायचं आहे थोडं पातळ करून घ्यायचं आहे. म्हणजे शिजल्यानंतर ते आणखी घट्ट होत असते, म्हणून थोडं पातळ करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पातळ केल्याच्या नंतर आपण याला शिजवून घेणार आहोत. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान उकळी येतपर्यंत आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत पापड टाकता येईल एवढं आपल्याला ते घट्ट शिजवून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे आता उकळायला लागलेलं आहे. या पद्धतीने छान उकळून छान घट्ट करून घेतलेलं आहे आपण. म्हणजे पापड छान फुलतात चांगलं शिजवून घेतला की. काहीही टाकलेलं नाही आहे आणि आता हे तयार आहे आपलं मिश्रण. चादर ओली केलेली आहे. कॉटनची चादर घेतलेली आहे. तुम्ही पॉलिथिनवर पण टाकू शकता आणि थोडं थंड करून आपण हे पापड ह्याच्यावरती टाकून घ्यायचे आहे. खूप मस्त लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला आता आपण मसाला पापड बनवूया. त्यासाठी मी मिक्सीच्या पॉटमध्ये लाल मिरची आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. याला पाणी न टाकता आपण वाटून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा भाताला आपण पेस्ट करून घेऊया. या पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे. जो शिजवलेला भात होता त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. एका गंजात आपण हे सगळं काढून घेणार आहोत. या पद्धतीने भाताचा पेस्ट करून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. थोडा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकत आहे आणि जो आपण पेस्ट बनवून ठेवला होता मिरची लसूणचा तो टाकत आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकत आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडीशी तीळ टाकायची आहे. सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून थोडं पातळ करून घ्यायचं. हे पापड खायला खूप मस्त लागतात आणि खूप चविष्ट लागतात. जेवणाबरोबर तर खूपच छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता गॅस चालू केलेला आहे आणि आपण याला आता शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. खाली लागलं नाही पाहिजे. आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चांगलं पातळ करून घेतलेलं आहे कारण की ते शिजवल्यानंतर थोडं घट्ट होत असते. भात आपला शिजवलेलाच होता पण तरीही आपल्याला त्याला एकदा या पद्धतीने पळी पापड करायचे आहेत, म्हणून आपण याला शिजवून घेतलेलं आहे. बघा, छान उकळी आलेली आहे. याच पद्धतीने 5 ते 10 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे. खायला खूप चविष्ट लागतात. जोपर्यंत हे पापडाचं मिश्रण आपलं शिजून राहिलेलं आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे. तर आपण आता याला पापड टाकलेला सुरुवात करूया. गॅस बंद करायचा आहे. थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण हे पापड टाकायला घ्यायचं आहे. पापड टाकताना चादर ओली करून घेतलेली आहे आणि पिळून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण हे टाकून राहिलेलो आहोत म्हणजे पटकन ते पापड आपल्याला काढता येतात. जर आपण चादर ओली नाही केली तर ते चादरीला चिपकून पडतात पापड. तर या पद्धतीने पापड
टाकून घ्यायचे आहे. तर तयार आहे आपले हे पापडं. तर पूर्ण दिवसभर वाळल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी पुन्हा चादर दुसऱ्या साईडनी पाणी टाकून घ्यायचं आहे, ओलं करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पापडं आपण काढून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने तुम्ही पॉलिथिनवर पण काढू शकता. पॉलिथिनला थोडंसं पटकन पलटवावं लागते पॉलिथिनवरती. तेल न लावता पॉलिथिनला पापडं टाकायचे आणि थोडंसं अर्धावट वाळल्याच्या नंतर त्याला पलटवून घ्यायचे. तर याच पद्धतीने आपण सर्व प्रकारचे पापड बनवू शकतो. तर याला 2 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे. कडकडीत उन्हात वाळल्याच्या नंतर बघा हे पापड आपले तयार आहे. मसाला पापड बघा, छोट्या साईजचे पापड मी यासाठी करते की तेल कमी लागत असते आणि थोड्या तेलामध्येच आपलं हे तळणं होऊन जाते, म्हणून मी या साईजची करत असते. तुम्हाला जेवढं साईज करायचं आहे पापडांचा त्या हिशोबाने तुम्ही पापडं बनवू शकता. तर तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे. बघा हे साधे पापडं तळून दाखवत आहे, किती मस्त झालेले आहेत, किती छान फुलून राहिलेले आहेत. आणि आता मसाला पापड पण तळून दाखवते तुम्हाला. हे बघा मसाला पापड पण बघा किती मस्त छान फुलून राहिलेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही हे दोन्ही प्रकारचे पापड बनवू शकता. खूप मस्त झालेले आहे, खायला खूप चविष्ट झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये सोडा पण नाही टाकलेला आहे आणि पापड खार पण नाही टाकलेला आहे, तरीही पापड बघा किती छान फुलून राहिलेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. तर खूप मस्त हे असे कुरकुरीत आपले पापड तयार आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा किती कुरकुरीत झालेले आहे.